पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातील काळाखडक भूमकर चौक येथे सकाळी एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परतत असताना बसमधून धूर आल्याचं चालकाच्या लक्षात आलं। चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली। घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी अग्निशामक केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि आग विझवण्याची कार्यवाही सुरू केली। काहीच वेळात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं। या घटनेत स्कूल बसचं नुकसान झालं असून आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। विशेष म्हणजे आग लागली त्यावेळी बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। दरम्यान वाहनातून धूर किंवा जळण्याचा वास येत असल्यास वाहन तात्काळ सुरक्षित ठिकाणी थांबवावं आणि आग लागल्याची शक्यता असल्यास अग्निशामक विभागाच्या 101 क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।